तुमच्या माहितीसाठी आपल्या घरातल्या ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या आयुष्याच्या उत्तरार्धामध्ये तीर्थयात्रा करण्याची मोठी इच्छा असते है ना, पण आर्थिक परिस्थिती किंवा मग प्रवासाच्या अडचणी येतात, त्यामुळे बऱ्याचदा हे स्वप्न अपूर्ण राहतं। हीच बाब लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने काय केलंय, मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू केली आहे। या योजनेसाठी तुम्हाला ऑनलाईन पोर्टलवर किंवा आपल्या जिल्ह्याच्या समाज कल्याण कार्यालयामध्ये जायचंय, अर्ज करायचा आहे। अर्जासोबत आधार कार्ड किंवा पॅन कार्ड, महाराष्ट्राचा रहिवासी असल्याचा दाखला आणि कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांच्या आत असल्याचं उत्पन्न प्रमाणपत्र जोडायचं आहे। विशेष म्हणजे अर्जदाराचं वय 60 वर्षांपेक्षा जास्त असायला पाहिजे। त्यांनी मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट सादर करणं आवश्यक आहे, जेणेकरून प्रवासामध्ये कोणतीही आरोग्य समस्या उद्भवणार नाही। अर्ज सादर करायचा, त्यानंतर जिल्हास्तरीय समितीद्वारे अर्जांची छाननी होते। जर एखाद्या ठराविक तीर्थक्षेत्रासाठी क्षमतेपेक्षा जास्त अर्ज आले तर पारदर्शक पद्धतीने लॉटरी सुद्धा निघते आणि निवड झालेल्या लाभार्थ्यांची यादी प्रसिद्ध केली जाते। निवड होते, त्यानंतर सरकारद्वारे नियुक्त केलेल्या ट्रॅव्हल एजन्सीज किंवा मग रेल्वे मार्फत प्रवासाचं नियोजन होतं। या प्रवासादरम्यान राहण्याची, खाण्यापिण्याची आणि दर्शनाची सगळी व्यवस्था सरकारच करतं आणि ती मोफत असते। 75 वर्षांमधील ज्येष्ठांसाठी ही एक महत्त्वाची सुविधा ते म्हणजे आपल्यासोबत एका सहकार्याला घेऊन जाऊ शकतात। या सहकार्याचा संपूर्ण खर्च सुद्धा सरकार उचलतं, मात्र त्यासाठी अर्जासोबत त्या व्यक्तीची माहिती देणं अत्यंत आवश्यक आहे। आता यात्रेचे वेळापत्रक आणि आपल्या अर्जाची स्थिती मोबाईलवर SMS द्वारे आपल्याला कळवली जाते। एकदा यात्रेची तारीख निश्चित झाली की ठरलेल्या ठिकाणावरून विशेष ट्रेन किंवा बसने तीर्थयात्रेचा सुखद प्रवास सुरू होतो। सगळी प्रोसेस आणि लिंक सुद्धा खाली देते। शिकूया AI ची क्रांती, चला करूया MSCIT।